नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत क्लास 9th सबस्टन्स इन कॉमन न्यूज महाराष्ट्र स्टेट बोर्ड लेक्चर नंबर 4. त्यात चला बघूयात. बघा, आपण बघणार आहोत आज वॉशिंग सोडा. तर हा वॉशिंग सोडा काय आहे नेमका? बघा, जसं आपण बेकिंग सोडा पाहिला होता, बेकिंग सोडा. ओके, बेकिंग सोड्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं? बेकिंग सोड्यामध्ये आपण बघितलं होतं की तो बेकिंग सोडा, त्याचं नाव काय होतं बेकिंग सोड्याचं? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. ओके, NaHCO3. ओके, हे आपण त्याचं नाव बघितलं होतं. ओके, तसंच ह्याचं नाव आहे Na2CO3H2O. ओके, सोडियम या तर जे सोडियम कार्बोनेट आणि एक मॉलिक्यूल वॉटरचं त्याला काय आहे? अटॅच आहे. ओके, सोडियम कार्बोनेट आणि एक मॉलिक्यूल्स अटॅच आहे. ओके, जे त्याला अटॅच असतं. सोडियम कार्बोनेट आणि एक मॉलिक्यूल्स वॉटर. ओके, जे की त्याला अटॅच असतं, जे त्याला वॉशिंग सोडा म्हणतात. आता हा जो वॉशिंग सोडा आहे तो काय असतो एक्झॅक्टली? बघा जो बोरचं पाणी आहे किंवा विहिरीचं पाणी, त्याने आपण काय करतो, म्हणजे वॉशिंग ही करतो, कपडे हे करतो, धुतो किंवा हे करतो. ओके, तर त्यात जर आपण वॉशिंग सोडा टाकला तर काही त्यात बघितलं असेल तुम्ही, जास्त लेदर निघत नाही, जास्त फेस निघत नाही. ओके, कारण का तुझा तर जरा हार्ड असतो. पण तेच जर पाणी जर तुम्ही साधं पाणी घ्या आणि त्यामध्ये सरफेस टाका, निरमा टाका, तर बघा त्यात जास्त फेस होईल. ओके, त्याचा जास्त करून लोक काय करतात, जे सप्लायचं पाणी असतं तेच पियायचं पाणी असतं तेच यूज करतात. गावाकडे प्रत्येक म्हणजे तयार करतात. ओके, एवढं काही सिटीसारखं नाहीत करत की प्यायचं पाणी वेगळं, सांडायचं पाणी असं नाही, की एकच यूज करतात. ओके, तुम्ही मराठी म्हणजे हे ऐकलं असेल बघा की म्हणजे आई जर आपली हे करत असेल, थोडे एक्स्ट्रा नॉलेज देतो. आता बघा, जर आई आपली म्हणजे पुरणपोळ्या काही जणांना माहीत असतील, तर पुरणपोळ्या बनवताना डाळ असते बघा, तर ती आई काय म्हणते, डाळ ह्या पाण्याने भिजत म्हणजे ही होत नाही, भिजत नाही. तर ती का भिजत नाही? कारण म्हणजे ह्यानी बोरच्या पाण्याने ह्यानी भिजत नाही आहे. तर ते का हो? कारण ते पाणी हार्ड असतं. आणि तसंच जर जे सप्लायचं पाणी असतं त्याने भिजतं असतं का? कारण ते जे आहे ना, तर ते त्यामध्ये सॉफ्ट पाणी असतं, त्यात काय असं म्हणजे सॉल्ट वगैरे काही नसतं. ओके, त्याच्यावरच आता मी येतोय. बघा, तेच सांगतो की जास्त करून लोक काय करतात, सप्लायचं पाणी यूज करतात, कपडे धुण्यासाठी यूज करतात. त्यामुळे काय होतं, जे लॅज आहे म्हणजे जे हे असतं फेस असतो, तो फेस काय होतो, जास्त निघतं आणि त्याच्यामुळे ते भारी असतं कपडे धुण्यासाठी देखील. तर असं का होतं? कारण वॉटर जे आहे, तर जे विहिरीचं आणि बोरचं पाणी ते जे असतं, तर ते पाणी जास्त हार्ड असतं, त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट असतं, त्यामुळे वॉशिंग सोडा जो आहे त्याच्यासोबत रिॲक्ट करत नाही, फेस निघत नाही. नॉर्मल पाणी असतं त्याच्यात असं काय नसतं, त्याच्यात जो आहे तो सॉल्ट नसतं, त्यामुळे वॉशिंग सोडा जो आहे लवकर रिॲक्ट होतो. ओके, कळलं तुम्हाला हे? तर हे आहे काही त्याचे हे, आणि असे जे थोडंसं डीपमध्ये सांगते. ओके, तर अशा पद्धतीनं हे आहे काही. आता आपण याचे हे बघूयात. ओके, तर आता आपण हे बघूयात. ओके, तर आता आपण ह्याचे जे काही मॅन्युफॅक्चर, जर आता तुम्हाला हे जर मॅन्युफॅक्चर करायचं असेल किंवा लॅबमध्ये बनवायचं असेल, तर कसं बनवणार तुम्ही? बघा, तर याचा ही आहे म्हणजे की जर लॅबमध्ये बनवायचं असेल तर कसं बनवणार, तर बघा ते आता आपण बघूयात. बघा, बेसिकली हा जो वॉशिंग सोडा असतो, तर तो सोडियम बायकार्बोनेट सोबत 10 मॉलिक्युल्स ऑफ H2O प्रेझेंट असतो. तर ह्याला ब्रेकडाऊन करायचं आहे, ह्याला ब्रेकडाऊन करावं लागणार आहे. का करायचं आहे ब्रेकडाऊन? कारण आपल्याला हे जे 10 मॉलिक्युल्स आहेत ना, ते आपल्याला नको आहेत. ओके, पाहिजे 10 मॉलिक्युल्स पाहिजे नाही आहेत. ओके, ब्रेकडाऊन करण्यासाठी आपल्याला हा जो हायड्रोलिसिस करणार लागणार आहे. हायड्रोलिसिसमध्ये हा जो काय होणार, एक H2O जो आहे तो रिलीज होणार, पाण्याचा एक मॉलिक्यूल जो आहे तो निघून जाणार, H2O हे होणार. ओके, हायड्रोलिसिसमध्ये एक मॉलिक्यूल्स
पाणी कमी होणार. ओके, काय होईल तर पाणी तिथून निघून जाईल. इथून पाणी निघून गेल्यावर काय राहणार, Na2CO3H2O. ओके, तर ह्याच्यासोबत एक पाण्याचा मॉलिक्युल्स राहणार. हेच फॉर्म होते, ह्यालाच काय म्हणलं जातं, वाईन, म्हणजे ह्यालाच हेच आहे वॉशिंग सोडा. ओके, हा जो आहे व्हाईट कलरची पावडर असते, पांढऱ्या कलरचा जो हे असतो तर ते असतो. ओके, ते हेच फॉर्म होते आणि यालाच म्हणतात वॉशिंग सोडा, जो की पांढऱ्या कलरचा असतो, व्हाईट कलरचा असतो, जो की कपडे धुण्यासाठी यूज केला जातो. ओके, वॉशिंग सोडा. आता बघा, जर आपल्याला मॅग्नेशियम कार्बोनेट बनवायचं असेल तर कसं बनवायचं बघा. तर काय करायचं, हे जे MgCl आहे, मॅग्नेशियम क्लोराईड, त्याला ते घ्यायचं, त्यानंतर वॉशिंग सोडा घ्यायचं, त्यासोबत रिॲक्ट करायचं. तर काय मिळणार आपल्याला, MgCO3 मिळणार. ओके, मॅग्नेशियम कार्बोनेट मिळणार आणि सोबत NaCl म्हणजे मीठ मिळणार आपलं. ओके, तर जर तुम्हाला हे बनवायचं असेल तर हे अशा पद्धतीनं हे करावे लागणार. ओके, तर जसं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रॉपर्टी बघितलं होतं तसंच आता आपण बघूया त्याच्या प्रॉपर्टी काय काय आहेत. ह्याच्या सोडियम कार्बोनेटच्या प्रॉपर्टी बघूया. तर सोडियम कार्बोनेटच्या प्रॉपर्टी बघा, सोडियम कार्बोनेट जो आहे तर तो क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. ओके, तो कसा आहे, क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. तो सोल्युबल इन वॉटर आहे, वॉटरमध्ये तो सोल्युबल आहे, म्हणजे लवकर विरघळतो. बरोबर, त्यानंतर तो जो आहे तो हायड्रोस्कोपिक आहे. त्यानंतर इट इज बघा, तो जो आहे तर तो ऑब्झर्व इन मॉइश्चर असतो आणि तो एक्सपोर्ट इन टू एअर, तो जो आहे पाण्यात एक्सपर्ट होतो, म्हणजे असं ते जे असतात ना फेस, तो हे असतो अशा हवेत पण उडतो बघा. ओके, जसं की आपण असं फुगवतो ना, हो त्या पद्धतीनं. त्यानंतर हे जो आहे तर तो वॉशिंग सोडा जो आहे तर तो रेड लिटमस पेपर ब्ल्यू होतो. ओके, आणि तो इंड्युसिंग बेस इन नेचर असतो. ओके, तो बेसिक इन नेचर असतो. तो रेड जो आहे तर तो ब्ल्यू होतो. मी आता प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितलेले लिटमस पेपर कशा पद्धतीने रेड ब्ल्यू होतो, तर ते मी या लेक्चरमध्ये आता काही हे नाही करणार. ओके, तर त्यानंतर याचे सोडियम कार्बोनेटचे आपण आता काय बघितले, प्रॉपर्टी बघितले. ओके, आता आपण बघूया त्याचे युजेस कुठं कुठं असतात ते. ओके, तर ह्याचे युजेस कुठं कुठं होतात वॉशिंग सोड्याचे. ओके, युजेस ऑफ सोडियम कार्बोनेट, याचे युजेस कुठं कुठं होतात ते आपण बघूयात. तर सोडियम कार्बोनेट जो आहे तर तो जे कपडे धुण्यासाठी वगैरे यूज होतो, क्लिनिंग अगेन वॉशिंग क्लोथ. तर जे हे आहे तर जे कपडे धुण्यासाठी वगैरे. त्यानंतर ही जी हे आहे मॅन्युफॅक्चरिंग, याचा यूज आणखीन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डिटर्जंट पावडर म्हणून देखील याचा यूज केला जातो. त्यानंतर पेपर अँड ग्लासेस धुण्यासाठी देखील याचा यूजेस केला जातो. आणि ह्याचा युजेस जो आहे तर रिफाईन पेट्रोलियम मध्ये देखील हे केला जातो. ओके, यूज याचा काय ऑल्सो यूज रिफाईन पेट्रोलियममध्ये देखील याचा यूज बघा. त्यानंतर वॉटर इन क्रिस्टलाइन, तर बघा ते वॉटर जे आहे ते क्रिस्टलाइन फिक्स नंबर, त्याच्यामध्ये काही फिक्स नंबर प्रेझेंट असतात, वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. तर ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असते. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं मी तुम्हाला प्रिव्हियस चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. तर ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे तर ते जे वॉटर जे आहे ते क्रिस्टलाइन हे असतं, त्याचे फिक्स नंबर असतात. ओके, वॉटरचे मॉलिक्यूल जे आहे त्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ते जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं तर ते जे आहे सबस्टन्स जे आहे तर ते आपण डेली यूज करतो. ओके, वॉटरच्या हे आहे. ओके, तर आता आपण बघूयात ॲलम. ओके, तर ॲलम, तर हे नाव लक्षात ठेवण्यासाठी डोक्याला ताप आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा, हे काय एवढं एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. पण तरीही याचे फॉर्म्युले जे आहेत ना भले मोठे लांब आहेत ते फक्त पाठ करा. ओके, K2SO4 K2SO4.Al2 SO4, त्यानंतर 3 twice 2 T4
H2O ह्याचे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले पाठ करून ठेवा. त्यानंतर बोरॅक्सचा पण तसंच आहे. ओके, तसंच आहे बोरॅक्सही. त्यानंतर हे जे आहे हे पाठ करण्याचंही आहे, विचारले जाऊ शकते. त्यामुळे हे जे आहे ना पाठ करून घ्या फक्त. ओके, हे एवढं हे काही करणं आहे, एक्सप्लेन करण्यासाठी नाही आहे, फक्त पाठ करा. ओके, पाठ करण्याचं हे आहे. ओके, तर ते जे ॲल्युम जे असतं तर ते ॲल्युम जे आहे ना तर मराठीतून आपण तुरटी म्हणतात बघा. तुरटी जी आपल्या गालाला दाढी केल्यानंतर लावली जाते, तुरटी काय अशा पद्धतीने असते. तर ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो, तुरटी अशा पद्धतीने असते. दाढी केल्यानंतर जे राहिलेला पार्ट आहे तर ते हे करून हे केलं जातं. ओके, तर त्या ॲलमचा यूज आता थोडंसं यूजेस वगैरे सांगतो. हे कोणीही सांगणार नाही तुम्हाला, कारण जे पाठ करण्यासारखा सब्जेक्ट आहे. पण बघा मी थोडंसं हे करतो. बाकीचे काही जण बघा तुम्ही काय करतात, ते पाठ करण्याचा सब्जेक्ट आहे, हे कन्सेप्ट आहे म्हणून सोडून देतात. पण मी बघा थोडंसं सांगतो की बघा ॲलम जे आहे तर ते यूज केला जातो मेडिसिन म्हणून. ओके, त्यानंतर याचे जे इन पेपर इंडस्ट्रीमध्ये याचा ॲलमचा यूज केला जातो. ओके, शीट टू पेपर, ते जे पेपर आहे त्याचा यूज या करण्यासाठी देखील याचा हे केला जातो. त्यानंतर हे ॲलम जे आहे तर ते जे सोप जे आहेत बिल्डिंग तर त्या याच्यामध्ये देखील वॉन्टमध्ये देखील यूज केला जातो सोप. त्यानंतर ॲलम जे आहे तर ते यूज केलं जातो प्युरिफिकेशन जे वॉटर आहे. तुरटी बघा, तुरटी तुम्हाला बहुतेक 8वीला का 6वीला आठवत नाही, पण होतं तुम्हाला हे प्रयोग होता तुरटीने कशा पद्धतीने हे. तर ही जी आहे प्रोसेस जे आहे तर ते प्युरिफिकेशन पाण्याला स्वच्छ करण्यासाठी देखील हे केलं जातं बघा. पाण्यावर जर तुरटी फिरवली तर ते स्वच्छ होते, तिचं गाळ वगैरे काय असेल तर ते खाली जातं. ओके, त्यानंतर बॉरेक्स कशा बघा, हे मी जे सांगतो आता ते तुम्ही कोणाला कुठेही जावं बघा. पाठ असं म्हणजे काय केलं जातं हे ना, थोडंसं पाठ करण्याचे फॉर्म्युले जे आहेत ना हे पाठ करण्याचे विषय आहे. त्यामुळे जनरली कोण सांगत नाही, पण मी डीपमध्ये सांगायला लागलो. बघा कुठे कुठे यूज होतात ते देखील सांगते बघा. त्यानंतर बॉरेक्स जो आहे तर तो यूज केला जातो म्हणजे कन्झ्युमिक इंडस्ट्री असतात, कन्झ्युमिक इंडस्ट्री त्यामध्ये हे केलं जातो. ओके, लॉटिन म्हणून हे केलं जातं. त्यानंतर जे शॅम्पू आणि हे आहेत कोल्ड ड्रिंक्स त्या ठिकाणी केल्याचा यूज केला जातो. त्यानंतर याचा जे आहे तर याचा यूज जे स्टीन आहेत तर ते क्लॉथ ने हे करण्यासाठी देखील केला जातो. ओके, त्यानंतर ह्याचं हे जे आहे तर लायब्ररीमध्ये याची हेल्प होते. आणि जे ब्रॉक्स बेस्ड जे आहे त्याची टेस्ट जे आहे तर ते थोडी बॅड असते. ओके, आणि ती बेसिक एलिमेंट आहे आणि तो जो आहे कलरलेस साल्ट आहे आणि तो जो आहे तो डिटर्मिंट हे केलं जातं. ओके, तर हे आहे त्याची काही प्रोसेस, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि हे बघा. ओके, तर त्यानंतर हे आहे इसोपिक साल्ट. ओके, तर बघा हे जे इसोपिक साल्ट जे आहे तर मॅन्युफॅक्चर ह्याचा यूज जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग आणि फर्टिलायझेशन यासाठी केला जातो. आणि तो जो आहे कलरलेस प्लॅन्ट आहे. ओके, व्हेजिटेबल आहे. आणि ह्याचा यूज जो आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि प्युरिफिकेशन मेडिसिन म्हणून केला जातो. आणि याचा यूज जो आहे बॉडी स्क्रोप म्हणून देखील याचा यूज केला जातो. हा जो आहे तो ॲडेड इन बोथ वॉटर, तर पाण्यामध्ये देखील साल्ट बाथ म्हणून याचा यूज केला जातो. आणि त्यानंतर काय ग्रीन क्लोथ, तर याचा यूज जे आहे तर ते प्युरिफिकेशन साल्ट हे क्लोथ वगैरे हे सांगितलं की पेपर इंडस्ट्रीमध्ये वगैरे याचा यूज केला जातो. त्यानंतर आहे आता कोणतं राहील बघा, कोणी सांगत नाही तरी मी सांगायला लागलो, कारण हे काय आहे ना तुम्ही बघा तुमचे टीचर देखील सांगणार नाही एवढे ह्याच्यामध्ये. तर सोडियम सल्फेट जो आहे त्याचा यूज जो आहे तर तो
जे डिटर्जंट असतं तर त्या डिटर्जंटच्या प्रिपरेशनसाठी केला जातो आणि याचा यूज जो आहे आणखी याचा यूज जो आहे डिटर्जंटच्या प्रिपरेशनसाठी केला जातो. डिटर्जंट बनवून जातं याच्यापासून. त्यानंतर जे पेपर ब्लॉक्स वगैरे असते पेपर ब्लॉक्स तर पेपर बनवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये देखील याचा यूज केला जातो आणि याची आपण जे आहे तर डे टू डे लाईफमध्ये देखील यूज केला जातो. आणि हे जे आहे याचा यूज जो आहे तर हे मिल्क प्युरिफिकेशन करण्यासाठी अंडरस्टँडिंग करण्यासाठी देखील याचा हे केलं जातं. ओके, हे पुढचं आलेलं आहे अंडरस्टँडिंग. हे जे आहे याचा यूज जे आहे त्याला मिल्क प्युरिफिकेशनसाठी यूज केला जातो. हे जे आहे हा वर्ड जो आहे ना हा कट करा, प्रिंट मिस्टेक झालेली होती. ओके, त्यानंतर झालं का आता तर हे जे ब्ल्यू विट्रोल जे आहे तर त्याचा यूज जे आहे म्हणजे आपण बघा रक्त काढताना जे हे केला असतो ना तर ब्लड टेस्टमध्ये याचा यूज केला जातो. ओके, डायग्नोसिसचा आणि तर जे रक्त ब्लड टेस्ट करण्यासाठी याचा यूज केला जातो. आणि ब्लड जे आहे तर ते विक्टोरियल आहे का स्टेकलँडमध्ये आहे त्याचा यूज हे केला जातो. आणि याचा यूज जे आहे तर ते मॅक्झिमम हे याच्यात फंगस इन्फ्लुएन्स याच्यामध्ये यूज केला जातो. तेव्हा झालं. त्यानंतर तर बघा आता आपण बघूयात सोप. ओके, काय असतो सोप. तर बघा सोप जो आहे तर म्हणजे साबण. तर हे जे आहे साबण जे आहे दोन प्रकारचे असतं, एक सॉफ्ट आणि एक हार्ड. ते आता मी पुढे सांगतोच कशा पद्धतीने असते ते. ओके, तर हेच मी इकडे एक्सप्लेन करतो मागं, बरोबर. तर बघा सोप जे आहे तर सोप जे आहे तर ते सोप दोन म्हणजे सोप कशापासून बनलेलं असतं. तर बघा सोप जे आहे तर ते सोडियम पोटॅशियम हायड्रोक्साईड प्लस जी ॲनिमलची फॅट म्हणजे जी ॲनिमलची चरबी असते, जनावरांची चरबी त्याच्यापासून आणि सोडियम पोटॅशियम हायड्रोक्साईड यांचा मिश्रण करून काय केलं जातं त्यांचा मिश्रण करून साबण बनवलं जातं. ओके, तर हे जे साबण आहे तर ते दोन प्रकारे असतं. ओके, तर एक आहे म्हणजे सॉफ्ट, ओके, आणि एक आहे हार्ड. ओके, तर सॉफ्टमध्ये जे आहे पोटॅशियम यूज केलं जातं जे की सॉफ्ट मटेरियल आहे. ओके, याच्यामध्ये पोटॅशियम यूज केलं जातं आणि याच्यामध्ये जे आहे तर सोडियम यूज केला जातो. ओके, सोडियम यूज केला जातो. ओके, Na यूज केला जातो. आणि हार्ड जो आहे तो कपडे धुण्यासाठी यूज केला जातो. आणि हार्ड जो आहे कपडे धुण्यासाठी यूज केला जातो. आणि सॉफ्ट जो आहे तो सॉफ्ट सबस्टन्स असल्यामुळे तो आपला ब्रिथिंगमध्ये म्हणजे आंघोळ करण्यासाठी वगैरे त्या ठिकाणी यूज केला जातो. ओके, तर हेच या ठिकाणी आहे. मी फक्त सिम्पल पद्धतीने सांगितलं हे. ओके, तर हे आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुमच्या नोट्समध्ये हे ॲड करा आणि मी जे आत्ता सांगितलं ते लक्षात ठेवा.